मुद्द्यावर ही निवडणूक लढवित आहोत आणि या निवडणुकीला आम्ही केलेल्या विकासाच्या कामावर जनता आम्हाला 100% निवडून देणार आहेत. ईश्वराच्या कृपाने, अल्लाच्या कृपाने आम्ही 100% ही निवडणूक इन्शाअल्लाह आम्ही जिंकणार आहोत. सर्वच प्रभागामध्ये त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि हिंगोली शहरामध्ये विकास कामे जे आम्ही केलेली आहेत, लोकांसोबत जे आमचे संबंध आहेत, आमची जे वागणूक आहे, आम्ही सर्व समाजाला जे घेऊन आजपर्यंत चाललेलो आहोत, त्या अनुषंगाने आम्हाला कोणत्याही प्रभागामध्ये अडचण जाणार नाही. लोकांनी किती पैसे लावले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक हिंगोली नगरपालिकेत निवडून येणार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये माझी सभा झालेली आहे. मी आणखीन सभा घेणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मी जाऊन स्वतः फिरून प्रत्येक प्रभागातील लोकांशी संवाद साधलेला आहे. सर्वांचा विश्वास आमच्यावर आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून हिंगोली नगरपालिकेत राहील एवढी आम्हाला शाश्वती आहे आणि अल्लाची आमच्यावर नेहमीच कृपा आहे. ईश्वरनी आम्हाला नेहमीच आमच्यावर कृपा केलेली आहे. यावेळेस देखील त्याची कृपा आमच्यावर राहणार आहे. आताच सांगितलं की ही निवडणूक ज्यांनी जनतेचं काम केलेलं आहे त्याची निवडणूक आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची आहे. सर्वसामान्य जनता जे काम करेल त्यालाच निवडून देणार आहे. याच्यामध्ये युती करण्याचा हे कोणताच कारण नाही, कारण आमच्याकडे सर्वच प्रभागामध्ये प्रबल दावेदार होते आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळावी, त्यांनी केलेल्या कार्याचा त्याला सोना करण्याचा ही संधी आहे. ही संधी त्याची हिसकून जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जनता आम्हाला 100% याच्यामध्ये प्रतिसाद देणार आहे. प्रश्न सुटलेले आहेत, प्रश्न अनेक सुटले, अनेक राहिलेले आहेत. आता आमच्या मागच्या काळात आम्ही पाणी पुरवठ्याची सूर्यकांतताई केंद्रीय मंत्री असताना त्यावेळेस आम्ही घरकुलचा प्रोजेक्ट आणि पाण्याची पाईपलाईनचा प्रोजेक्ट हिंगोलीला मंजूर करून घेतला होता. आता 10-15 वर्ष त्या कामाला झाले. आता पाण्याचे प्रश्न आणखी निर्माण झालेला आहे, कारण 8-8 दिवसानं हिंगोली शहरामध्ये पाणी येत आहे. स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे. तिथं या मागच्या 4 वर्षापासून जे प्रशासक आहेत त्या काळात खरं म्हणजे तर प्रशासक नावालाच होते, चालवणारे कोण होते सर्वांना माहीत आहे. शहरात घंटागाडी फिरत नाही, स्वच्छता होत नाही, अनेक मोकाट कुत्रे जानवरे शहरात पसरलेली आहेत, अनेक लहान मुलांना त्यांनी चावा घेतलेला आहे, त्याच्यावर कोणी लक्ष दिलेला नाही. तसेच ओल्ड शेल्टर हाऊस आम्ही बांधला होता, ते देखील त्याचा फायदा कोणाला होत नाही. अनेक सभागृहाचे काम प्रलंबित आहेत. शमशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाचे प्रश्न प्रलंबित आहेत. चिरागशा बाबा तलावाचा सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच अनेक ठिकाणी आपल्याला नवीन पाण्याच्या टाक्या करण्याची गरज आहे, ते देखील प्रलंबित आहेत. ते करायचा देखील आमचा मानस आहे. आझम कॉलनी परिसरात अनेक विकास कामे राहिलेली आहेत. बावनकुली परिसरातील अनेक विकास कामे राहिलेली आहेत. तसेच वरच्या भागामध्ये खुशालनगर, इंद्रानगर, शाहीनगर, आपला गंगानगर पर्यंतचा जो भाग आहे SRP कॅम्प पर्यंतचा, तिथं देखील अनेक कामं राहिलेली आहेत. तिरुपती नगरमध्ये अनेक कामं राहिलेली आहेत. ती सर्व कामं येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला करण्याचा आमचा मानस आहे. पालकमंत्री आमचे नरहरी झिरवाळ साहेब आहेत, ते देखील आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहेत आणि अर्थ विभाग जे आहे हे आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हिंगोली शहरामध्ये भरपूर निधी आणून आणि हिंगोली शहराचा विकास करणार आहोत. कारण